पार्श्वनीत राजकीय वातावरण तापले. तामसवाडी येथे सरपंच पदासाठी थेट निवडणूक. 3 ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदासाठी पोटनिवडणुका. पार्श्वनी तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. नामांकन प्रक्रियेला सुरुवात होताच गावागावात हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीत ग्रामपंचायत तामसवाडी येथे सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक होणार असल्याने या ठिकाणी विशेष उत्सुकता आणि चुरस पाहायला मिळते. थेट निवडणुकीमुळे स्थानिक राजकारणाला वेगळी धार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच 3 ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामध्ये चारगाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती महिला, कोलितमारा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जमाती महिला, साटक ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 नामप्र महिला या आरक्षित जागांमुळे संबंधित घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून इच्छुक उमेदवार मतदारांशी संपर्क साधण्यात व्यस्त आहेत. पार्श्वनी तहसील निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आवश्यक असल्यास 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच गाव पातळीवर बैठका, चर्चा आणि राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात या हालचालींना आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी पार्श्वनी तालुका प्रतिनिधी रामू काकडे.